तुम्ही जर जॉबच्या शोधात असाल, जॉब तुम्हाला मिळत नसेल, त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील, तर होपोनोपोनो हे खूप पॉवरफुल, मॅजिकल, लाईफ ट्रान्सफॉर्मिंग टेक्निक वापरून जॉब तुम्ही कसा मिळवू शकाल, त्याच्यातल्या अडचणी कशा दूर करू शकाल, ते सुद्धा अगदी सोप्या 3 स्टेप्समध्ये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जॉबमध्ये स्ट्रगल असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यातल्या टिप्स फॉलो करून तुम्ही खूप इझिली तुमचा जॉब मिळवू शकाल. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जर जॉब शोधत असाल तर जॉब म्हटलं की तुमच्या मनामध्ये काय काय विचार येतात, काय काय फीलिंग्स येतात. हा जॉब मला मिळेल का? या जॉबसाठी मी पात्र आहे का? हा जॉब मला कधी मिळेल? असे विचार येतात. हा जॉब मला मिळाला तर तो मी त्याला जस्टिस करू शकेन का? तो मी करू शकेन का व्यवस्थित? त्या नवीन जॉबमध्ये, त्या ऑर्गनायझेशनमध्ये माझी टीम कशी असेल? मला कोणाच्या अंडर काम करावं लागेल का, की जे माझ्यापेक्षा ज्युनियर असतील? किंवा आजकाल नवीन पिढी जी येते ती जास्त टॅलेंटेड असते, त्यांच्यापुढे माझा टिकाव लागेल का? इंटरव्ह्यू रूममध्ये बसल्यावर तुमच्या माइंडमध्ये काय विचार येतात? भीती वाटते का? एन्झायटी फील होते का? स्ट्रेस फील होतो का? वेटिंग रूममध्ये बसल्यावर बाकीच्या पार्टिसिपंट्सना बघून किंवा बाकीच्या लोकांना बघून तुम्हाला काय फील होतं? कुठेतरी आपण कमी आहोत असं फील होतं का? तुम्ही त्यांच्याशी कंपेअर करता का? त्यांच्याकडे एवढे सर्टिफिकेट्स आहेत, त्यांनी कसे कपडे घातले आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही कंपेअर करत असता का? आणि या कंपॅरिझनमधून तुम्हाला कुठेतरी तुम्ही कमी आहात असं फील होतं का? तुमच्या माइंडमध्ये जॉब म्हटलं की काय काय विचार येतात? माझ्याकडे पुरेसे स्किल्स नाही आहेत, जग खूप पुढे चाललं आहे, जॉब मिळणं खूप कठीण आहे, मार्केट लो आहे, खूप कॉम्पिटिशन आहे, असे एक ना अनेक विचार मनात येत असतील. आणि हे जे विचार आहेत त्यातून तुम्हाला जे काही फीलिंग्स येतात, स्ट्रेस होतोय, काळजी वाटते, हे ॲक्च्युली सगळे ब्लॉक्स आहेत तुमच्यामधले आणि तुमच्या जॉबमधले. आता ब्लॉक्स म्हणजे काय? अडथळे आहेत, राईट? मग जेव्हा हे अडथळे दूर होतील तुमच्यामधले आणि तुमच्या डिझायर्ड जॉबमधले, तेव्हा तुम्हाला तो जॉब खूप इझिली मिळेल. मग हे अडथळे कसे दूर करायचे? तुमच्या मनातले हे विचार, हे फीलिंग्स हे कसे दूर करायचे? आणि इथेच येतं होपोनोपोनो. होपोनोपोनो हे खूपच मॅजिकल टेक्निक आहे, खूप पॉवरफुल टेक्निक आहे, की ज्यामुळे आपल्यामधलं आणि आपल्या डिझायर्ड गोलमधलं जे काही ब्लॉकेजेस असतात, जे काही अडथळे असतात, हे दूर होत असतात. आता इथे आपण जॉबबद्दल बोलत आहोत, तर तुमच्यामधलं आणि तुमच्या जॉबमधलं जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही अडथळे आहेत, जे काही ब्लॉक्स आहेत, हे या होपोनोपोनोनी क्लिअर होणार आहेत. आता हे कसे क्लिअर करायचे, याच्या कोणत्या 3 स्टेप्स आहेत? 3 स्टेप्समध्ये हे अडथळे, हे ब्लॉक्स कसे क्लिअर करायचे, हे आता ह्याच्यापुढे आपण बघणार. या 3 स्टेप होपोनोपोनो फॉर जॉब या मेथडमध्ये सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे होपोनोपोनो स्वतःसाठी करायचं आहे. तुम्हाला होपोनोपोनो तुमच्यासाठी, स्वतःसाठी करायचं आहे. कारण तुमच्या आतमध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत, तुमच्याबद्दल जे काही निगेटिव्ह विचार आहेत, की मी कुठेतरी कमी पडतोय, माझ्यामध्ये तेवढे स्किल्स नाही आहेत, तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे, हे जे काही तुमच्या बाबतीतले विचार आहेत किंवा फीलिंग्स आहेत, हे आधी क्लिअर झाले पाहिजेत. हे ब्लॉक्स आहेत तुमच्यामधले आणि तुमच्या जॉबमधले. तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल, तुम्हाला तुमच्यामध्येच कॉन्फिडन्स वाटत नसेल की मी हा जॉब मिळवू शकेन, हा जॉब मला मिळेल, हा जॉब मिळाल्यावर मी तो सक्सेसफुली करू शकेन, हा कॉन्फिडन्स तुमच्यात नसेल, तर तो जॉब तुम्हाला मिळणं कठीण होईल. आणि तुमच्या मनातले, तुमच्या बाबतीतले जे काही ब्लॉक्स आहेत, जे काही निगेटिव्ह विचार आहेत, जे काही चुकीचे विचार आहेत, की ज्याचा तुम्हाला जॉब मिळण्यामध्ये काहीच फायदा होणार नाही आहे, इनफॅक्ट त्याच्यामुळे अडथळेच निर्माण होणार आहेत, हे सगळे निगेटिव्ह विचार, हे सगळे निगेटिव्ह फीलिंग्स, इमोशन्स या होपोनोपोनो करण्यामुळे क्लिअर होणार आहेत. मग हे होपोनोपोनो कसं करायचं?
जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल डाऊट वाटेल, सेल्फ डाऊट वाटेल, स्वतःबद्दल काही निगेटिव्ह विचार मनात येतील, जेव्हा तुम्ही नवीन जॉबचा विचार कराल, जॉब मिळवण्याचा विचार कराल, त्यावेळेला स्वतःचं नाव घेऊन होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची. आय एम सॉरी, स्वतःचं नाव घ्यायचं. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हा एक राऊंड होत असतो. असे मल्टिपल राऊंड्स तुम्हाला चॅन्ट करायचे आहेत, जोपर्यंत तुम्हाला नॉर्मल फील होत नाही आहे. ॲटलिस्ट 11 वेळा तरी तुम्ही हे चॅन्ट करा. आणि जेव्हा तुम्ही हे चॅन्ट कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या आतली जी निगेटिव्हिटी आहे, जे तुमच्या बाबतीतले निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येत आहेत, सेल्फ डाऊट आहे, लो कॉन्फिडन्स वाटत असेल, असे जे काही फीलिंग्स किंवा विचार येत असतील, हे सगळे क्लिअर व्हायला लागतील. आणि याच्यामुळे तुम्ही तुमचा डिझायर्ड जॉब जो आहे तो लवकरच अचीव करा. 3 स्टेप होपोनोपोनो फॉर जॉब याच्यातली सेकंड स्टेप म्हणजे तुम्हाला तुमच्या डिझायर्ड ऑर्गनायझेशनसाठी होपोनोपोनो करायचा आहे. तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये कुठे जॉब हवा आहे, त्या ऑर्गनायझेशनसाठी ही होपोनोपोनो प्रेयर करायची आहे. आय एम सॉरी, त्या ऑर्गनायझेशनचं नाव घ्या, त्या कंपनीचं नाव घ्या. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जेव्हा तुमच्या मनामध्ये काही डाऊट येईल की ही ऑर्गनायझेशन, ही कंपनी खूप मोठी आहे, इथे मला जॉब मिळेल का, मी तो डिझर्व करतो का किंवा करते का, असे जेव्हा मनात विचार यायला लागतील, तेव्हा ती निगेटिव्हिटी क्लिअर करण्यासाठी तुमच्यामधली आणि त्या ऑर्गनायझेशनमधली, त्या कंपनीमधली निगेटिव्हिटी क्लिअर करण्यासाठी तुम्ही ही होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची आहे. ॲक्च्युली तुम्हाला जो जॉब हवा आहे तो अल्टिमेटली पैसे कमवण्यासाठी हवा आहे. त्याच्यामागे तुमचं उद्दिष्ट मनी हाच आहे. आणि मनी मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्हाला जे काही अडचणी येत आहेत, जे काही तुमचे मनी ब्लॉक्स आहेत, हे तुमच्या माइंडमध्ये आहेत. आणि हे डीपर लेवलवर क्लिअर केले तर तुम्हाला याच्यामध्ये फास्ट रिझल्ट्स मिळत असतात. हे कसं अचीव करायचं, तुमच्या माइंडमध्ये काय मनी ब्लॉक्स आहेत ते ओळखून ते कसे क्लिअर करायचे आणि फास्ट रिझल्ट्स कसे मिळवायचे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा फ्री मनी मास्टरमाइंड हा वेबिनार अटेंड करा. हा वेबिनार रविवारी संध्याकाळी 7 वाजता होत असतो. आणि हा अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा. आणि हा अटेंड केल्यावर तुम्हाला कळेल की तुमचे मनी ब्लॉक्स ॲक्च्युली कुठे आहेत, का मनी तुमच्याकडे येत नाही आहे, का तुम्हाला जॉब मिळत नाही आहे, त्याच्यामध्ये का वेळ लागतो आहे, किंवा जॉब मिळत असेल तरी तो मनासारखा मिळत नाही आहे, किंवा काही कारणाने तो सुटतो आहे, रिपीटेडली तुम्हाला जॉब शोधावे लागत आहेत. हे जे काही ब्लॉक्स आहेत हे का आहेत आणि ते कसे दूर करायचे, हे सगळं तुम्हाला समजेल. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करून हा फ्री मनी मास्टरमाइंड वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा. आता याच्यातली तिसरी स्टेप म्हणजे तुमच्या जॉबसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची आहे. तुमचा जॉब म्हणजे तुम्हाला काय त्याच्यामध्ये पोझिशन हवी आहे, काय तुमचं डेसिग्नेशन असेल, त्या पोझिशनसाठी तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची आहे. आय एम सॉरी डिअर जॉब, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं या होपोनोपोनो प्रेयरमध्ये तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा जॉब मला मिळेल की नाही, मी याच्यासाठी पात्र आहे की नाही, हा जॉब मला कधी मिळेल, दुसऱ्यांना कोणाला मिळेल का, ते माझ्यापेक्षा जास्त कॅपेबल आहेत का, माझ्याकडे त्या जॉबसाठी रिक्वायर्ड स्किल्स आहेत का, जॉबच्या बाबतीत कुठलेही विचार आले, कुठलेही फिलिंग्स आले, तर त्यावेळेला जॉबसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायला सुरुवात करा. आणि या 3 स्टेप्समध्ये जेव्हा तुम्ही होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट कराल, तेव्हा तुमच्यामधली आणि तुमच्या डिझायर्ड जॉबमधली सगळी निगेटिव्हिटी क्लिअर होईल. जेव्हा ही निगेटिव्हिटी क्लिअर होईल, तेव्हा तुम्हाला जॉबच्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतील. तुम्ही इंटरव्ह्यू जे असतात ते अगदी इझिली क्रॅक कराल. इंटरव्ह्यू तुमचा अगदी स्मूथली जाईल. तुम्हाला जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील तेच तुम्हाला विचारल्या जातील. तुम्ही ते कॉन्फिडेंटली आन्सर करू शकाल आणि तुम्हाला तुमचा डिझायर्ड जॉब लवकरच मिळेल. आणखी याच्यावर डीपर लेवलवर काम करण्यासाठी तुम्ही आमचा फ्री मनी मास्टरमाइंड हा वेबिनारसुद्धा अटेंड करा. त्याच्यामधूनसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये खूप बेनिफिट होईल. फास्टर रिझल्ट्स हवे असतील तर हा वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा. आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल. जॉब शोधत असाल
खूप प्रयत्न करूनही जॉब मिळत नसेल, काही अडचणी येत असतील, तर या 3 स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा. रेग्युलरली होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. नवीन जॉब मिळवण्यासाठी 3 स्टेप्समध्ये होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. फर्स्ट स्टेपमध्ये स्वतःसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. सेकंड स्टेपमध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी, तुमच्या कंपनीसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. आणि थर्ड स्टेपमध्ये तुमच्या जॉबसाठी, तुमच्या पोझिशनसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे होपोनोपोनो प्रेयर रेग्युलरली चॅन्ट कराल, तेव्हा तुमच्यामधली आणि तुमच्या डिझायर्ड गोलमधली सगळी निगेटिव्हिटी क्लिअर होईल आणि तुमचा जॉब लवकरच तुम्हाला अचीव्ह होईल. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. कोणाला जॉब मिळवण्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.